लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भारती साहेबराव आहिरे या महिलेकडून आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पगारे आणि भोसले कुटुंबियांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार ऋतुजा वीरत्न आहिरे वय 23 राहणार आनंदनगर मुक्तिधामजवळ नाशिक हिने आत्महत्या केली होती। सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक ऋषी सुदेश राजपूत, सम्राट मंगेश भोसले, आयुष बळवंत भोसले, आदर्श सुनील पगारे आणि जय नितीन लोंढे घटनास्थळी गेले होते। तिथे मयत ऋतुजाचा मावस भाऊ प्रथमेश रमाकांत गांगुर्डे याने भावनिक तणावात येऊन घरातील वस्तूंची तोडफोड केली। या युवकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नशेत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली नाही। त्यानंतर उपनगर पोलिसांनी प्रथमेश गांगुर्डे याला अटक केली असून त्याने तोडफोडीचा गुन्हा कबूल केला आहे। परंतु या घटनेचा गैरफायदा घेत भारती साहेबराव आहिरे या वारंवार पोलीस ठाण्यात अर्ज देत वरील 5 युवकांना जबरदस्तीने गुंतवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। संबंधित महिला ही गुंड प्रवृत्तीची असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे। आमचे सर्व युवक शिक्षण घेत आहेत, त्यांनी कुठलाही गैरकृत्य केलेले नाही, मात्र सूडबुद्धीने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार सुरू आहे। पोलीस प्रशासनाने सत्यता पडताळून या प्रकारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी महेश भोसले, शीतल पगारे आणि मनीषा भोसले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। या निवेदनावर मनीषा मंगेश भोसले, राजश्री नितीन लोंढे, रेखा बळवंत भोसले, शीतल अरुण पगारे, सुनीता सुदेश राजपूत, कल्पना सुनील पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेतली असून त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे काळे साहेब यांची सुद्धा या ठिकाणी आम्ही भेट घेतली आहे। आज पोलीस प्रशासनात वारंवार खोटे अर्ज दाखल करून खोटे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी व निष्पाप युवकांना त्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करीत असलेले भारती साहेबराव आहिरे हिच्या विरोधात आज आम्ही तक्रारी अर्ज केला। संबंधित विषय हा 17/11/2024 रोजी भारती आहिरे यांची सून ऋतुजा वीरत्न आहिरे वय 23 राहणार गुरुदर्शन अपार्टमेंट मुक्तिधाम मागे आनंदनगर या ठिकाणी तिची आत्महत्या झाली। सदर घटनास्थळ कानावर येताच ती घटना बघण्यासाठी आमचे मुले त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी ऋतुजा वीरत्न आहिरे हिचा मावस भाऊ प्रथमेश रमाकांत गांगुर्डे हा दारूच्या नशेत होता व त्या ठिकाणी त्याने वस्तूची तोडफोड केली। त्याला समजावण्याचा प्रयत्न हे युवक करीत असताना तो कुठल्याही प्रकारे त्या गोष्टी समजत नव्हता, परंतु हा प्रकार 17/11/2024 रोजी झाला। तदनंतर तब्बल 8 ते 10 महिन्यानंतर भारती आहिरे यांनी सातत्याने CP ऑफिस, उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी वारंवार अर्ज करून, नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी वारंवार अर्ज करून या दिनांक 2 जुलै 2025 रोजी या ठिकाणी प्रथमेश रमाकांत गांगुर्डे यास उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक केली। अटक झाल्यानंतर त्या ठिकाणी 5 युवकांना सदर प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलं। त्यावेळेस आरोपींनी गुन्हा कबूल केला का सदर प्रकरणात ह्या 5 युवकांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, परंतु भारती आहिरे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून म्हणा, पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाला वारंवार खोटे अर्ज दाखल करून सदर युवकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे। परंतु हे युवक 18 ते 20 वयोगटातील आहे व हे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे। या युवकांना जर खोट्या गुन्ह्यात अडकावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी भारती आहिरे हे करीत आहे। भारती आहिरेची पार्श्वभूमी पाहिली तर ह्या महिलेवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे। इतके गुन्हे दाखल होऊन सुद्धा या काही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु या ठिकाणी चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम भारती आहिरेच्या माध्यमातून होत आहे। आज आम्ही काळे साहेबांची भेट घेतली असता काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या प्रकरणाची सखोल चौकशी मी माझ्या पद्धतीने करतोय आणि यात जर तुमचे मुले जर निर्दोष असतील
तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी होणार नाही। उलट जर याच्यात तुमचे मुलं दोषी आढळले नाही तर उलट आम्ही त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही तिच्यावर कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन आम्हाला काळे साहेबांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे। मी आमच्या सर्वांच्या वतीने एकच विनंती करतो, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व आमच्या 5 युवकांना न्याय मिळावा। धन्यवाद। जय भीम। भारती आहिरे ही महिला आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करते। आज त्यांचं शिक्षण घेण्याचं वय, त्या शिक्षण घेण्याच्या वयामध्ये ती त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करते। तर हे अजिबात चालून घेणार नाही, कारण आज आमचे मुलं जर त्या क्षेत्रात गेले तर आम्हाला तो पुढे खूप या गोष्टीचा त्रास खूप होणार आहे। आणि म्हणजे आमची एक शासनाला विनंती आहे का आमच्या मुलांना ह्या गोष्टीतून अजिबात म्हणजे या गोष्टीतून डायरेक्ट हेच करा। माझं नाव शीतल अरुण पगारे, मी राहणार भीमनगर हाऊसिंग सोसायटी। माझी मुलगी ऋतुजा विरत्न आहिरे हिचा मृत्यू 17/11/2024 रोजी जयराम हॉस्पिटल येथे तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले व आम्हाला कळवले का ती ऑफ झालेली आहे। तिचं कारण आम्हाला काहीच कळालं नाही। आम्ही तिथं गेल्यावर कळालं की ऋतुजाने डायरेक्ट फाशी घेतली, तर ती फाशी नसून ती आत्महत्येच्या म्हणजे तिला डायरेक्ट गळा दाबून मारून टाकलेले आणि फाशीचं स्वरूप त्या लोकांनी दाखवलेले। आणि तिचा नवरा विरत्न आहिरे यांनी स्वतः कोर्टासोबत कबुली केलेली आहे, तरी पण हे लोक रासरोसपणे खोट्या म्हणजे जामीनवर असे बाहेर फिरत आहेत आणि यांचा जामीन रद्द व्हावा। परत आमच्या मोहल्ल्यातल्या मुलांना ते वारंवार धमक्या देते किंवा आणि येऊन अशी म्हणते का खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते। त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अशा मुलांना शाळकरी मुलांना अडकवण्याचा प्रयत्न करते, त्यांच्या आयुष्याशी खेळते येते आणि हे कुठंतरी थांबवावं हे प्रशासनाला आमचं मागणं आहे। आणि हे सगळं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। भारती आहिरे ही कोणत्या तऱ्हेची बाई आहे, तिने गुन्हेगारी परत खंडणी तडीपारी हे सगळं पार करून ती बाई माणूस नावाने कलंक आहे, तरी पण तिला साथ देणारे भरपूर आहे आणि साथ देणारे अशा आहे त्या अधिकाऱ्यांचे सुद्धा आम्हाला नाव माहीत आहे, पण आम्ही कोणासामने कोणाचं नाव घेणार नाही, कारण ज्याला त्याला ज्याची त्याची इज्जत असते। म्हणून कोणी पण तिला पाठिंबा दिला किंवा कोणी तिला साथ दिली तर आम्ही त्याचं नाव सगळ्यांसामने आणल्याशिवाय राहणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.